आजकाल आमची गुड मॉर्निंग खूपच सकाळी होते. तर माझी सावी आज सकाळी 5 वाजतापासून जागी होती आणि ती झोपायलाच तयार नव्हती. शेवटी मी तिला घेऊन बाहेर गेली आणि तिला खेळवत बसली, कारण ती काही घरात थांबायलाच तयार नव्हती आज. आणि आज संडे असल्यामुळे आमची सखी आली होती, तर अरण्याला ही टी-शर्ट आणली होती त्याच्या काकाने, तर हे चालू होतं त्यांचं असं खेळणं. त्यानंतर दुपारी मात्र मी पहिला स्लॉट माझा स्टार्ट केला. मी घेतलं होतं राहिलेलं भूगोलाचं हवामानी प्रकरण करायला. असं वाटलं होतं आज हे प्रकरणही पूर्ण होईल आणि पुढचं सुद्धा पूर्ण होईल, पण म्हणतात ना, जे ठरवलं आहे ते तसंच झालं तर आपली लाईफमध्ये चॅलेंजेस कसे म्हणजे येणार कसे ना, आणि आज रोजच्याच आयुष्यात असं काही ना काही होत असतं. तर असंच माझ्यासोबतही आज झालं. आज माझा जो काही ठरवलेलं टार्गेट होतं त्याला वेळ देण्यात झाला नाही माझ्या सावीमुळे. ती दिवसा पण झोपली नाही. कुठं तिची झोप गेली बिचारीची काय माहिती. तर पाहू आता रात्री करेल मी राहिलेलं प्रकरण पूर्ण. सोपं प्रकरण आहे तसं. मी त्यामध्ये पुस्तकातलंच वाचलेलं आहे सुरुवातीला, म्हणजे मी डायरेक्ट त्या पुस्तकामधून आपल्या एक्सप्लेनेशनच्या पुस्तकामधून नोट्स काढायला घेतली होती. पण मला असं वाटत आहे की तो डेटा जर एकदा वाचला तर नोट्स काढण्याची जास्त आवश्यकता पडणार नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे जे दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे त्यामधून मी घेतलेलं आहे. काल मला एक कमेंट होती की तुमच्याकडे दीपस्तंभचं पुस्तक दिसलं, तुम्ही कुठले क्लास लावले आहेत का, आणि त्याच्यावर अभ्यासिकेचं स्टिकर दिसलं, तर ते माझ्याच अभ्यासिकेचं स्टिकर आहे. हे पुस्तकं आमच्या अभ्यासिकेमध्ये एका सरांनी त्यांच्या मुलीच्या बड्डेनिमित्त गिफ्ट दिले होते, 10,000चे पुस्तकं. तर त्यातलंच हे पुस्तक आहे महाराष्ट्र भूगोलाचं, आणि तेच मी वाचायला आणलेलं आहे. बरेचसे पुस्तकं आमच्या अभ्यासिकेतल्या मुलांनी गायब केले आणि त्यातले आता काहीच उरलेले आहेत. असो, ज्यांच्याकडे आहेत तेही वाचनच करतील आणि त्यांचा जर त्यातून फायदा झाला तर इनडायरेक्टली ते आमच्याही फायद्याचंच असेल, म्हणजे कुणाचं तरी चांगलं होते, अजून काय पाहिजे. सो असं ते पुस्तकावरचं स्टिकर आहे. आणि मी कुठलेही दुसरे क्लास लावलेले नाही आहेत GSचे. मी फक्त मॅथ्ससाठी क्लास लावला आहे, तेही बूस्टर टेस्ट सिरीज लावलेली आहे. आणि माझी जे आर्यभट्टची बॅच आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे, तर ती जॉईन केलेली आहे, ज्यामध्ये गणिताचे 30 टॉपिक घेणार आहेत. सो आता माझं इथे चालू आहे GS करणं, आणि दुपारी मी करत असते जे राहिलेलं आहे ते गणित. तर इथे अरण्य घरी असला की तो काही ना काही मध्ये मध्ये येऊन प्रश्न विचारतच असतो आणि त्याचं काही ना काही चालूच असतं. तर तो मध्ये मध्ये येत होता आणि इथे मी माझं ते ट्राय करत होती नोट्स काढायचं. पण मला नंतर जाणवलं की नोट्स काढण्यापेक्षा हे प्रकरणच जर एकदा वाचलं तर नोट्स काढण्याची जास्त गरज नाही आहे. सोपं प्रकरण आहे, जास्त PYQ त्याचे एवढे नाही वाटत मला. सो आले तरी ते इझीच येतील, त्यामुळे मी आता ठरवलं होतं की एकदा ते वाचूनच घेईल मी. आणि जे पुस्तक माझ्याकडे आधी होतं ते सौदी सरांचं होतं, तर तेही पुस्तक छान आहे. तुम्ही जर ते पुस्तक वाचत असाल तर गरजेचं नाही आहे तुम्हाला दीपस्तंभचं पुस्तक घ्यायचं. आता हे योगायोगाने अभ्यासिकेत आलं आणि याच्यामध्ये मॅप खूप छान आहेत, कलरफुल आहेत. त्याच्यामुळे मग त्यातले मॅप जर पाहिले तर थोडासा फायदा होतो, त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. आणि मला आणखी विचारलं होतं की तुम्ही मॅप कुठून घेतले, तर मॅप हे आपल्या गावात जे स्टेशनरीचं शॉप असतं ना तिथे तुम्हाला मिळतील, किंवा गुगलवरून आउटलाईनची PDF घ्या, फोटो घ्या, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि मग त्यावरून तुम्हाला झेरॉक्स काढल्या तर ते मॅप प्रॅक्टिससाठी होऊन जातील. आणि मी व्हिडिओमध्ये टॅगसुद्धा केलेले आहेत. तुम्हाला तिथे 100 शीटचं ते बंच मिळेल, तर ते तुम्ही परचेस करू शकता. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये जेही पुस्तकं किंवा जे काय वापरते त्या सगळ्या गोष्टींच्या लिंक देत असते, जेणेकरून तुम्हाला त्याचे कवर फोटोज बघता यावेत, किंवा एखाद्याला वाटलं तर तिथून त्यांना परचेस करता यावं. आता मी ठरवलं होतं की GSचे रोजचे 2 तरी सब्जेक्ट घ्यायचे, परंतु इथे एकच विषय होत नाही आहे, दुसरा विषय घ्यायचा कोणता, तर म्हणून मी इतिहास घेतला होता. इतिहासची माझ्याकडे आधी घेतलेली बॅच होती पवन सरांची, तर त्याच्या PDF आहेत, तर त्या मी रीड करत असते मधून. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती. तर आज रोजच्यापेक्षा बराच जास्त उशीर झाला आहे, 3 वाजत आले आहेत, जवळपास 2:45 वाजत आले आहेत, आणि मी जस्ट फर्स्ट स्लॉट स्टार्ट करते. तर सकाळपासून मी काहीही केलेलं नाही आहे. आज सकाळी सावी उठली होती त्याच्यामुळे माझा अभ्यास झाला नाही, आणि काय माहीत काय तर टाईमपास खूप झाला आज. पण असो, थोडेसे घरातले किचनचे कामं होते म्हणून. तर आता 3 नंतर माझ्याकडे कुठलंही काम नाही आहे, त्याच्यामुळे म्हणजे संध्याकाळपर्यंत तरी, आणि सावी येईल तेव्हा तिला झोपवावं लागेल. तर पाहूया आता किती कंप्लीट होतं, मी तुमच्यासोबत शेअर करेलच. मी चालू केलेलं आहे 4थं प्रकरण भूगोलातलं, त्याची शॉर्टमध्ये नोट्स काढणार आहे, जशी काल काढली नदी प्रणालीची. त्याच्यानंतर आपलं जे काही काय म्हणतात मॅथ्स आहे तर ते करायचं आहे. काल रात्री मी मॅथ्सचा एक पेपर सॉल्व केला, त्याच्यानंतर काही केलं नाही, आणि आता पाहूया किती होतील तर सॉल्व. अजून लेक्चर अपलोड झालेच नाहीत, जे झालेले आहे ते माझं सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे ते मी रिपीट नाही करणार आहे, आणि त्याच्यामुळे मी फक्त पेपरच सॉल्व करत आहे सध्या. लेक्चर सरांनी अजून अपलोडच नाही केले. मला जास्त अंकगणितचे पाहिजे होते, पण सर रिझनिंगचेच आधी टाकतायत, असो त्यांचा फंड आहे. तर काल एक कमेंट होती की नेमकं कोणतं पुस्तक घ्यायचं, 21,000 घ्यायचं की एक्सप्लेनेशनचं घ्यायचं, आणि मी त्याला रिप्लाय पण दिलं की तुम्हाला जर फक्त प्रश्न पाहिजे असतील तर 21,000चं घ्या, त्यासोबत जर का एक्सप्लेनेशन पण पाहिजे असेल तर तुम्ही
आपलं MCQचं ते एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे ना सरांचं, ते घ्या. तर त्याच्यावर तरी पण परत रिपीट कमेंट आली की नेमकं लक्षात येत नाही आहे. तर पहा, जेव्हा आपण पहिल्यांदा वाचतो तेव्हा हे जे कंबाईनचं एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे ते लक्षात येत नाही, म्हणून तुम्ही संदर्भ पुस्तकं वाचावीत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर स्टेट बोर्डाची पुस्तकं आवर्जून वाचावीत. स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा खूप फायदा यासाठी होतो, भाषा सोपी असते, त्यामध्ये असणारे डायग्राम जे आहेत त्या UPSCला सुद्धा विचारलेल्या आहेत NCERTच्या पुस्तकांमधल्या किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमधले. त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व खूप आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या स्टडीमध्ये. त्यामुळे जर तुमचा बेसिक अभ्यास काहीच नसेल तर इथून स्टार्ट करा, जीवावर येतं म्हणून सोडू नका. आणि आत्ता जे राहिलेलं आहे मग हे याच्यापैकी कोणतं घ्यायचं, तर तुम्ही आत्ता घेण्यापेक्षा जर तुमची एक्झाम नंतर असेल तर नंतर घ्या, कारण नवीन नवीन एडिशन येतात, झालेले पेपर त्यामध्ये ॲड होतात. त्यामुळे कुठलेही पुस्तकं असे घेऊ नका जर तुम्हाला सध्या एक्झाम द्यायची नसेल तर. आत्ता एक्झाम असेल तर इट्स ओके, बट जर नंतर एक्झाम असेल 1 वर्षाने 2 वर्षाने, न्यू असाल तुम्ही, फ्रेशर असाल, तर तुम्ही पुस्तकं घेण्याची घाई करू नका. स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. संदर्भ पुस्तकंही अशीच घ्या जी जुनी झाली तरी सुद्धा आपल्याला रिपीट वाचता येतील. जसं की पॉलिटीचं झालं आपलं कोळंबे सरांचं, इंडियन पॉलिटीचं जे लक्ष्मीकांतचं आहे ते झालं, ते बदलत नाही. मराठी व्याकरणाचं तुम्ही घेऊ शकता, त्याच्यानंतर गणिताचं घेऊ शकता, त्याच्यानंतर इतिहासाचं घेऊ शकता, भूगोलाचं घेऊ शकता. थोडंफार चेंज होईल भूगोलमध्ये झालं असतं, इकॉनॉमिक्स नंतर बदलतं. मग असं आपल्याला ते ठरवावं लागेल. मला काहीच येत नाही आणि मी काय करू या याच्यात राहू नका. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ पडून आहेत, चेक करा, मिळतील तुम्हाला. आय होप तुमचं समाधान झालं असेल. कुठलं पुस्तक घ्यायचं तर गरज नसेल तर कोणतंच घेऊ नका. मी तर म्हणेल सध्या नंतर घ्या, नंतर नवीन एडिशन येतात, नवीन प्रश्न त्यामध्ये ॲड होत असतात. तर इथे मी टेस्ट सिरीज सोडवायला घेतली होती, परंतु 6वी सोबत असल्यामुळे मला काही जास्त करता आलं नाही. तर आता हे माझी जी पहिली टेस्ट होती ना त्यातलं 15वा लास्टचा पेपर राहिला होता, तर तो मी करायला घेतला होता, पण तो काही पूर्ण करणं झालाच नाही. आणि मला 3000 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामधल्या माझ्या भरपूर टेस्ट अजून बाकी राहिलेल्या आहेत, मधल्या काही. तर ते सगळं काही आता मला या मंथच्या एंडच्या आधी सगळं करायचं आहे. तर आज माझं काहीच अभ्यास झाला नाही दुपारून. मला वाटलं होतं खूप छान अभ्यास होईल, पण सावी दिवसभर झोपली नाही. आत्ताही ती झोपायला तयार नव्हती. शेवटी पप्पा तिला बाहेर घेऊन गेले आणि आता ती जेपर्यंत बाहेरून येईल तोपर्यंत मला एक टेस्ट सोडवायची आहे. दुपारी मी फक्त तुम्हाला जे दाखवलं ना तेवढंच टेस्टमधले गणितं करू शकले. माझी जी टेस्ट सिरीज आहे आपली बूस्टर टेस्ट सिरीज, ती याच फोनमध्ये आहे आणि जी आर्यभट्ट म्हणून आहे तर ती टॅबमध्ये आहे, कारण की ती टॅबमध्ये घेतल्या गेली आणि चुकून ती याच्यावर परचेस केल्या गेली. तर असं, कारण माझ्या दोन्ही फोनमध्ये टॅबमध्ये ॲप आहे, तर जेव्हा ही टेस्ट सिरीज सोडवावी लागते तेव्हा मला फोनमध्ये शूट नाही करता येत ते, कारण फोनमध्येच ती माझी टेस्ट सिरीज आहे. तर बरेच जण मला म्हणत होते की तुम्ही एखादी बॅच जॉईन करा, पण आता ते शक्य नाही आहे सध्या घेणं, आणि आता वेळही तितका नाही आहे की त्या बॅचमधले सगळे व्हिडिओज करून ते माझं होईल, आणि मला त्याची आवश्यकता वाटत नाही आहे एवढी, कारण आपल्याला बेसिक गोष्टी जेव्हा लक्षात येतात ना तेव्हा फक्त सेल्फ स्टडी आपला राहत असतो, आणि तोच माझा बाकी आहे. त्याच्यामुळे मी आता कुठलीही बॅच वगैरे परचेस करणार नाही आहे. टेस्ट सिरीज मी परचेस करेल, ते मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच. मे बी ती रयतचीच घेईल मी. तर टेस्ट सिरीज घेतल्यानंतर मग पुढच्या महिन्यापासून वगैरे त्यांची 15 तारखेपासून एक चालू पण झाली आय थिंक, पण आता सध्या तर मी घेणार नाही आहे, कारण एक राऊंडच नाही झाला आहे सगळ्या याचा, त्याच्यामुळे कसं काय घेणार. माझं झालं आहे पॉलिटी झालं आहे, जिओग्राफी झालं आहे, आणि हिस्ट्रीचे काही टॉपिक झालेले आहेत, तुम्हाला माहिती आहे, मी सांगितले आहेत. अजून इको बाकी आहे. इको इतकी करायची गरज नाही आहे. सायन्सचं थोडंफार करणे गरजेचं आहे. सो पूर्ण झाल्याशिवाय टेस्ट सिरीज मी करणार नाही आहे स्टार्ट. त्याच्यानंतर जेव्हा स्टार्ट करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि सध्या तरी आता हे जे काही अजेंडावरती आहे ते कंप्लीट करायचं आहे. आज झालं नाही, पण आता वेळ आहे रात्री, तेव्हा मी नक्की करेल, आणि ते मे बी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणं झालं तर करेल. रात्रीचं शूटिंग माझ्याने होत नाही, कारण की कधी कामं असतात, घरात सगळे असतात, आणि इतकं ते रात्री केल्यानंतर ते शूट करायची इच्छाही होत नाही. त्याच्यामुळे मला एक काल कमेंट आली होती की तुम्ही यू आर नॉट ॲस्पिरंट, यू आर यूट्यूबर. तर हो, यूट्यूबर तर आहेच, यूट्यूबर तुम्ही मला बघताय म्हणजे यूट्यूबर तर आहेच, आणि ॲस्पिरंट आपण आयुष्यभर असतो. त्याच्यामुळे आपण फक्त परीक्षा देण्यासाठीच ॲस्पिरंट म्हणून नाही जगत. त्यामुळे अशा कमेंट करायच्या असतील ना तर चॅनलच बघूच नका तुम्ही. व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहेत, हे त्यांच्यासाठी आहेत ज्यांना बघून इन्स्पिरेशन मिळतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. मी नेगेटिव्ह घेत नाही आणि त्या लोकांना आपल्या चॅनलवरून हाईड करून टाकते, कारण ते आपल्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही आहेत. सो असंच तुम्ही सुद्धा करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागे खेचणाऱ्या लोकांना तुमच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देऊच नका, स्थानच देऊ नका. तुमचं आयुष्य आहे, हवं तसं जगा, जे करायचं आहे ते करा. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त अभ्यास करा आणि तुमचं जे काही ध्येय आहे त्यासाठी प्रयत्न करत राहा.